नमस्कार, तिसरा डोळा न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी सतीश चव्हाण। पाहूया आजच्या काही ठळक घडामोडी। आज मितीस रस्ते अपघातात अतिरक्तस्रावामुळे अनेकांचे बळी जात असून उपचारादरम्यान रुग्णास वेळेवर रक्ताचा पुरवठा न झाल्याने रुग्ण दगावत आहे। त्यामुळे रस्ते सुरक्षा सप्ताहाचा एक भाग म्हणून उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाने रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते। सांगली जिल्ह्यात 1 जानेवारी ते 31 जानेवारी या काळात रस्ता सुरक्षा सप्ताह सुरू असून जनजागृती केली जात आहे। आज जुन्या आरटीओ कार्यालयात उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालय आणि भागीरथ सुझुकी यांच्या विद्यमाने रक्तदान शिबिर पार पडले। यामध्ये सर्वप्रथम उपप्रादेशिक परिवहन अधिकारी प्रसाद गाजरे, आकाश गालिंदे यांनी रक्तदान केले। त्यानंतर शेकडो रक्तदात्यांनी रक्तदान करून राष्ट्रीय कर्तव्य बजावले। या प्रसंगी भागीरथ सुझुकी यांच्या वतीने रक्तदात्यांना हेल्मेट देण्यात आले। त्याचे डीवायएसपी प्रणिल गिल्डा, उत्पादन शुल्कचे अधीक्षक प्रदीप पोटे, जिल्हा परिषदचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी शशिकांत शिंदे, बाळासाहेब कलशेट्टी, भागीरथ सुझुकीचे दीपक पाटील आदींसह रिक्षा, टॅक्सी, मोटर मालक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते। आरटीओ अधिकारी सौरभ धडस, कोमल सरगर, कल्याणी बावडेकर, अमित गुरव, प्रशांत इंगवले, संदीप देसाई यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले होते। महाराष्ट्रभर जेही काही कार्यक्रम होत आहेत त्यामध्ये उपप्रादेशिक परिवहन कार्यालय सांगली त्यासोबतच वाहतूक नियंत्रण शाखा, पोलीस विभाग यांनी बरेचसे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत। आरटीओ कार्यालयाकडून जे आजचं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे त्यामध्ये जसं आमचे सहकारी निवेदक यांनी सुरुवातीला सांगितलं की रस्ता सुरक्षेमध्ये ज्यावेळेस ॲक्सिडेंट ही जी गोष्ट आहे, आम्ही ज्यावेळेस क्राईम स्टॅटिस्टिक्स अनालिसिस करतो त्यावेळेस जे बघायला मिळतं की खून ही जी बाब आहे, हा जो गुन्हा आहे याला बरंचसं कव्हरेज मिळतं, बरीच चर्चा त्याच्यावर होते। मात्र रस्ता अपघात यामध्ये खुनाच्या कैक पटीने जास्त जीव आपण रस्त्यावर गमावतो, मात्र त्याची तेवढी चर्चा होताना दिसत नाही किंवा त्याचं तेवढं गांभीर्य आणि एक जे सोशल अवेअरनेस असायला पाहिजे ते दिसत नाही। आणि त्यामध्ये सुद्धा एनसीआरबीच्या डेटाचं अनालिसिस केल्यानंतर असं लक्षात येतं की बहुतांश फेटल ॲक्सिडेंट जे आहेत ते केवळ आणि केवळ चारचाकीमध्ये सीट बेल्ट न वापरणे आणि दुचाकीमध्ये हेल्मेट न वापरणे ह्या दोन बेसिक गोष्टींमुळे होतं। मोबाईल टॉकिंग, ओव्हर स्पीडिंग ह्या सगळ्या नंतरच्या गोष्टी आहेत। मात्र ह्या दोन गोष्टींची आपण जर काळजी घेतली तर जे नाहक आपण जीव गमावतो आहोत रस्ते अपघातामध्ये ते आपण कुठेतरी कंट्रोल करू शकतो। त्या अनुषंगाने ही जी अनुषंगिक बाब आहे रक्तदान, ते फार आवश्यक आहे। कारण गोल्डन आवर आणि प्लॅटिनम मिनिट्समध्ये जर जीव वाचवायचा असेल तर एक बेसिक आपल्याला जी हेल्थ केअरची अवेअरनेस पाहिजे आणि त्यानंतर गरजूंना जे रक्ताची आवश्यकता असते त्याकरिता रक्तदान अतिशय आवश्यक आहे। त्यामध्ये सुद्धा रक्तदानाविषयी जे गैरसमज लोकांमध्ये कुठेतरी बघायला मिळतात। आपण हे विसरून जातो की ही जी गोष्ट आहे ही रिप्लेनिश होणारी बाब आहे, आपण हे वारंवार करू शकतो। सांगली जिल्ह्यामध्ये 100 पेक्षाही अधिक वेळा रक्तदान केलेले अनेक रक्तदाते आहेत, त्यांचा आदर्श घेऊन कुठेतरी आपणही रक्तदान करायला सुरुवात केली पाहिजे आणि जास्तीत जास्त संख्येने आज उपस्थित सर्वांनी सुद्धा रक्तदान करावं आणि ह्या अभियानाला कुठेतरी हातभार लावावा आणि आपली एक सामाजिक बांधिलकी आणि सामाजिक जाणीव जी आहे ती जपावी। उपप्रादेशिक कार्यालय व भागीरथ सुझुकी यांच्यामार्फत आयोजित रक्तदान शिबिर कार्यक्रमामध्ये रक्तदान केलेलं आहे। मी सर्व नागरिकांना आवाहन करतो की रक्तदान करावे। रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, आपण एक जीव वाचवू शकतो। यूट्यूबवर सर्च करा तिसरा डोळा चॅनलला सबस्क्राईब करा।